टीव्ही सत्यमेव व्रतम। मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोयच, पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनीही जागं झालं पाहिजे। त्यामुळे मत चोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले। बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत। आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले। मनसे आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी लोकांना जागृत राहण्याचं आवाहन केले। आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे। आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होतोय, त्यामुळे हे जे काही चाललंय ते थांबवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही। आपले पक्ष चोरले, नाव चोरले तेवढंही पुरेसं नाही, म्हणून आता मतदारही चोरले जात आहेत। महाराष्ट्र देशाला दिशाना दाखवतो। आजही महाराष्ट्र एकवटलाय। ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत तसंच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासा, आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही हे तपासा आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर तुम्हाला माहीत नसलेले किती मतदार आहेत ते तपासा। उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावानं एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला। घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्यानं अर्ज केला होता। तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचं उघड झालंय। त्यावर निवडणूक आयोगानं आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली। माझ्या नावानं खोट्या नंबरनं OTP करण्याचा प्रयत्न केला गेला। तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आला। यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल। आम्ही लोकशाही मार्गानं यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण जनतेनंही आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे। आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होतंय, त्यामुळं हे जे काही चाललंय ते सगळं थांबवलं पाहिजे। या सगळ्याचे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत। निवडणूक आयोग तर लाचार झालंच आहे, पण आता न्यायालय काय करते ते पाहू। न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे। आम्ही पुढे जात असताना तुमची साथ हवी आहे।